कोल्हापुरातील जुने टोलनाके हटवण्याचं काम सुरू असताना महापालिका आणि महावितरणचा एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचं सांगितलं जातंय। मोठी दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असून आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती। कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारामार्फत शहर रस्ते विकास प्रकल्पांतर्गत IRB कंपनीमार्फत उभारण्यात आलेले जुने टोलनाके हटवण्यात येत आहेत। त्यानुसार सरनोबतवाडी आणि शाहू टोलनाक्यांचं स्ट्रक्चर हटवण्यात आलं असून तावडे हॉटेल जवळील मार्केट यार्ड परिसरातील टोलनाकाही हटवण्यात येणार आहे। मात्र टोलनाके हटवताना महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचं दिसून येत आहे। संबंधित ठेकेदाराला सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करूनच टोलनाके निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदाराची राहील असा संदेश मोबाईलवर देण्यात आला होता। मात्र प्रत्यक्ष काम सुरू असताना महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शाहू टोलनाका हटवताना महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित नव्हते। यावेळी विद्युत वाहिन्यांशी संबंधित एखादी दुर्घटना घडली असती तर जबाबदारी कुणाची असा सवाल उपस्थित केला जातोय। नाका हटवण्याचं काम सुरू असताना वाहतूक पोलिसांनी जबाबदारीनं काम केलं, मात्र महापालिका प्रशासनानं सुरक्षेची जबाबदारी ठेकेदारावर सोपवून हात वर केल्यानं नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होतंय।